तर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे। मारुती चित्तमपल्ली यांना पद्मश्री जाहीर करण्यात आलेला आहे। तर मारुती चित्तमपल्ली यांच्या संदर्भात आपण माहिती घेतोय। चित्तमपल्ली यांचं नाव मारुती बी चित्तमपल्ली असं आहे। चित्तमपल्ली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1932 ला झाला। निसर्गवादी, वन्यजीव संरक्षक आणि मराठी लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत। सोलापूरमध्ये ते लहानाचे मोठे झाले। तर कोइंबतूर येथील राज्यवन सेवा महाविद्यालयामध्ये त्यांचं शिक्षण झालं। महाराष्ट्र राज्य सरकारच्या सेवेमध्ये चित्तमपल्ली होते। विविध जंगलांमध्ये आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये त्यांनी अभ्यास केलाय। शासनाच्या सेवेतून उपमुख्य वन संरक्षक म्हणून ते निवृत्त झाले। कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि नागझिरा अभयारण्य तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे। 2006 मध्ये सोलापूरमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं। 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर स्मृती जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला। सरकारचे आभार मानत मी मानतोच। त्यांनी मोठं काम केलं। ते अपेक्षा होती का की आपण जे काम उभं केलं होती, चालू होतं ते सर्व प्रकरण ते द्यायचं वगैरे गेली अनेक वर्ष चालू होतं, पण ते यंदा मिळालं। ते किती आनंद वाटतोय? आनंद म्हणजे आनंदच आनंद आहे। डॉक्टर विलास डांगरे यांना देखील पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पद्म पुरस्कारांची घोषणा केंद्र सरकारकडून केली जाते। डॉक्टर विलास डांगरे यांना देखील पद्मश्री जाहीर झालाय। अपेक्षित होतं असं तर अजिबात अंतःकरणामध्ये नव्हतं, पण या पुरस्कारामुळे अधिक सेवा करण्याची संधी मला मिळाली याचा मनापासून आनंद होतोय। डॉक्टर विलास डांगरे, चैत्राम पवार तसेच अभिनेता अशोक सराफ यांना देखील पद्म पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे।